कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स, इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील या प्रकरणाचा हा भाग दुसरा. यात आपण पाहणार आहोत हायड्रोकार्बनचे प्रकार, टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. दिलेला तक्ता नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हायड्रोकार्बनचे मुख्य 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि दुसरा असंपृक्त हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. पुन्हा संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये येणारा गट म्हणजेच अल्केन, तर असंपृक्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये येणारे 2 गट म्हणजे अल्कीन आणि अल्काईन. पहिला प्रथम आपण पाहू की व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय? ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन, दिलेल्या या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे कार्बन आणि हायड्रोजन या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच मूलद्रव्ये नाहीत. म्हणजेच ज्या संयुगांमध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज दी ओनली 2 एलिमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या 4ही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. In hydrocarbon, the 4 valencies of carbon atom are satisfied only by the single bond. Such compounds are called saturated hydrocarbon. या संपृक्त हायड्रोकार्बनला आपण अल्केन असंही म्हणू शकतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर ऑल्सो कॉल्ड अल्केन. या अल्केनचा जनरल फॉर्म्युला म्हणजे सामान्य सूत्र आहे CnH2n+2. इथे n म्हणजे कार्बन अणूंची संख्या जर आपण घेतली, समजा n बरोबर 1 घेतलं तर 1 घेतल्यानंतर nच्या जागी आपण पुढे 1 लिहिणार आहोत. C1H 2 × 1 + 2, 2 × 1 + 2. मग खालच्या पायरीमध्ये C1H 2 + 2 आणि मग सर्वात शेवटी मिळेल CH4. अशा रीतीने nची संख्या बदलून आपण पुढची कार्बनी संयुग जी आहेत ती तयार करू शकतो. इथे आपण उदाहरणादाखल मिथेन पाहणार आहोत, जे संपृक्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं उदाहरण आहे. या मिथेनमध्ये केवळ एकच कार्बन असतो. मिथेनमधील कार्बन अणू 4 हायड्रोजनच्या अणूंना 4 सहसंयुज बंधांनी जोडलेला असतो. In methane, 4 hydrogen atoms are bonded to carbon atom by 4 covalent bonds. आता या दिलेल्या तक्त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या पद्धतीने कार्बन अणूंची संख्या वाढते त्याच क्रमाने बाजूला जोडल्या जाणाऱ्या हायड्रोजनच्या संख्येतसुद्धा बदल होताना दिसतो. या रीतीने इथेन म्हणजे C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेन ज्यामध्ये 4 कार्बन अणू आहेत तिथे आपल्याला फॉर्म्युला रेणुसूत्र तयार झालेलं आहे C4H10. असंपृक्त हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी बंध, खाली इथिन C2H4 या उदाहरणादाखल दिलेल्या सूत्रामध्ये तुम्ही पाहू शकता की कार्बन आणि कार्बन यामध्ये 2 रेषा आहेत, म्हणजेच तो दुहेरी बंध, डबल बॉन्ड आहे. तर इथाईन जिथे कार्बन आणि कार्बनमध्ये तिहेरी बंध, ट्रिपल बॉन्ड दिसतो आहे. त्यामुळे ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यास असंपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. The carbon compounds having a double bond or triple bond between 2 carbon atoms are called unsaturated hydrocarbons. या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच असंपृक्त हायड्रोकार्बनमधल्या अल्कीन आणि अल्काईनचा आपण स्वतंत्र अभ्यास करू. पहिल्यांदा आपण अल्कीन पाहणार आहोत. ज्या असंपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन असा दुहेरी बंध असतो त्याला अल्कीन म्हणतात. उदाहरणादाखल इथे इथिनचं उदाहरण दिलेलं आहे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच
रेणुसूत्र आहे C2H4. बाजूला त्याची जोडणी कशी झालेली आहे, त्यामध्ये सहसंयोजी बंध कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार झाला आहे ते तुम्हाला दिसेल. ज्यात 2 कार्बन अणू एकमेकांजवळ आलेत. प्रत्येक कार्बन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये इन द आउटरमोस्ट शेल ऑफ कार्बन देर आर 4 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन असतात. पैकी 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी जी आहे ती कार्बनमध्येच होते, तर राहिलेले 2 जे आहेत ते प्रत्येक एका हायड्रोजनला भागीदारीसाठी जातात. आणि त्यामुळे इथे मध्यभागी तुम्ही पाहिलं तर 4 डॉट दिसत आहेत. 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आलेले आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बंध, त्यामुळे 4 इलेक्ट्रॉन म्हणजे दुहेरी बंध, डबल बॉन्ड जो आहे तो इथे तयार झालेला दिसतो. या अल्किनचं सामान्य सूत्र, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन इज CnH2n. इथे मात्र लक्षात ठेवायचं की हा दुहेरी बंध आहे, त्यामुळे C1 आपण घेणार नाही. याची सुरुवातच C2 म्हणजेच n बरोबर 2 ने करावी लागेल. सूत्रामध्ये जर तुम्ही 2 घेतलं तर तुम्हाला इथिन जे आहे CH2 डबल बॉन्ड CH2 हे सूत्र जे आहे ते तयार झालेलं दिसेल. यानंतरचा असंतृप्त हायड्रोकार्बनचा प्रकार म्हणजे अल्काईन. इथे सुद्धा इथिन ज्यामध्ये C2H2 म्हणजेच कार्बन ट्रिपल बॉन्ड तिहेरी बंध जो आहे तो तयार झालेला आहे. हा तिहेरी बंध कसा तयार होतो यासाठी बाजूला 2 कार्बनचे अणू, लाल रंगामधला एक कार्बन अणू आहे तर निळ्या रंगाने दुसरा कार्बन अणू दाखवलेला आहे. त्यामध्ये लाल रंगामधले अणू जे आहे, लाल रंगातील जो अणू आहे त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत पैकी 3 इलेक्ट्रॉन, प्रत्येक कार्बन अणूचे 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते भागीदारीसाठी येतात आणि राहिलेला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो हायड्रोजन बरोबर भागीदारीसाठी जातो. त्यामुळे मध्यभागी तुम्ही पाहिलं तर एका कार्बन अणूचे लाल रंगातले 3 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कार्बन अणूचे निळ्या रंगातले फुलीचे असणारे 3 इलेक्ट्रॉन म्हणजे एकूण 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन जर असतील तर 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बंध, 6 इलेक्ट्रॉन म्हणताना 3 बंध, तिहेरी बंध, ट्रिपल बॉन्ड इथे तयार झालेला दिसतो. याचं सामान्य सूत्र किंवा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. या Cnमध्ये जर n बरोबर 2 घेतलं तर तुम्हाला इथाईन जे आहे आत्तावरती आपण पाहिलं C2H2 हे रेणुसूत्र, हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो तयार झालेला दिसेल. आता आपण पाहू की कार्बन अणू कोणकोणत्या प्रकारच्या रचना तयार करू शकतो. व्हेरियस स्ट्रक्चर ऑफ कार्बन ॲटम. इथे उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत ज्यामध्ये मिथेन म्हणजे CH4, इथेन C2H6 आणि प्रोपेन C3H8 दिसून येतो आहे. या संपृक्त हायड्रोकार्बनच्या रचनासूत्रांचं निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येतं की एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू हे रेणूच्या अंतर्भागात आहेत, म्हणजे आतील भागात आहेत आणि प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या म्हणजे बाहेरच्या बाजूला आहेत. Single or more carbon atoms bonded to each other lie in the core of the molecule, while the hydrogen atoms bonded to each other of the carbon atoms are on the periphery of the molecule. एकापुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची अशी सरळ शृंखला तयार होते. याला आपण स्ट्रेट चेन, सरळ शृंखला असं म्हणणार आहोत. दुसरा प्रकार म्हणजे शाखीय शृंखला, ब्रांच चेन. आता इथे तुम्हाला ब्युटेनचा रेणू 2 पद्धतीने दाखवलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये जी आत्ता आपण स्ट्रेट चेन किंवा सरळ शृंखला बघितली, ज्यामध्ये कार्बनचे अणू एका सरळ रेषेत एकमेकांना जोडले गेलेले असतात. दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थोडीशी मांडणी जी आहे ती वेगळी झालेली आहे. कार्बनचे अणू शाखेच्या रूपामध्ये म्हणजे ब्रांचच्या रूपामध्ये एकमेकाला जोडले गेले आहेत. अशी रचना जेव्हा येते तेव्हा त्याला शाखीय शृंखला किंवा ब्रांच चेन असं आपण म्हणतो. भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता असे म्हणतात. The phenomenon in which compounds having different structural formulae have the same molecular formula is called structural isomerism. दिलेल्या या 2
ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये एक आकृती आहे एन ब्युटेन म्हणजेच नॉर्मल ब्युटेन, ज्याचं रेणुसूत्र किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10, 4 कार्बन आणि 10 हायड्रोजनने हा रेणू जो आहे तो बनलेला आहे. दुसराही रेणू त्याच रेणुसूत्र जे आहे तेच दिसते, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम, दॅट इज C4H10, पण याला आपण आयसोमर्स म्हणतो, म्हणजे आयसोब्युटेन असं त्याचं नाव आहे, कारण इथे कार्बनची जी रचना आहे, स्ट्रक्चर जे आहे, दॅट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट, सो इट इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, रचना समघटकता असं याला म्हणतात. बद्ध किंवा वलयी शृंखला, क्लोज ऑर रिंग्ज ऑफ कार्बन ॲटम, या दोन्ही आकृत्या तुम्ही बघितल्यात तर पहिल्या आकृतीमध्ये बेन्झीन आहे, C6H6, कार्बनमध्ये दुहेरी बंध जो आहे तो तयार झालेला आहे, अल्टरनेट पॅटर्नमध्ये आहे तो. तर सायक्लोहेक्सेनमध्ये कार्बनची रचना पहा आणि हायड्रोजनची रचना पहा, तुम्हाला लक्षात येईल की ते बद्ध आहेत म्हणजेच क्लोज आहेत. त्याचप्रमाणे कार्बन अणूंनी एक प्रकारचं वलय जे आहे, रिंग जी आहे ती रिंग तयार केलेली आहे. Apart from the straight chain and branch chain of carbon atoms are present in some carbon compounds where in rings of carbon atoms form. Example, cyclohexane that is C6H12, benzene that is C6H6. एक वेगळा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट, फंक्शनल ग्रुप इन कार्बन ॲटम्स और कार्बन कंपाउंड्स. हायड्रोजनप्रमाणे विविध हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा मूलद्रव्यांबरोबर सुद्धा कार्बनचे बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात. लाईक हायड्रोजन, मेनी मोर टाइप्स ऑफ कार्बन कंपाउंड आर फॉर्म by formation of bonds of carbon with other elements such as halogen, oxygen, nitrogen. हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या 4 संयुजांची पूर्तता होते. प्रतियोजनचा अर्थ दिलेल्या आकृतीमध्ये इथेनॉलचं उदाहरण आपण पाहतोय. इथाइल अल्कोहोल असं सुद्धा त्याला म्हणतात, जिथे तुम्हाला दिसून येईल की C2H6 हा जो इथेन आहे त्यामधला एक हायड्रोजन बाजूला झाला आहे आणि त्याची जागा OHने घेतलेली आहे. त्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला रेणुसूत्र जे आहे ते तयार झालं आहे C2H5 आणि OH, ज्याला इथेनॉल किंवा इथाइल अल्कोहोल असं सुद्धा म्हणतात. यालाच प्रतियोजन म्हणजे सबस्टिट्यूट होणं, च्या ऐवजी तिथे म्हणजेच हायड्रोजनच्या ऐवजी OH येणं, हा बदल इथे झालेला दिसतो. हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख विषम अणू असा करतात. द ॲटम ऑफ द एलिमेंट विच इज सबस्टिट्यूट फॉर हायड्रोजन इज रिफर टू ॲज अ हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटम याचा अर्थ एनी ॲटम अदर दॅन कार्बन ऑर हायड्रोजन. विषम अणू म्हणजे असा अणू जो कार्बन किंवा हायड्रोजन या व्यतिरिक्त असणारा आहे. जसा इथे दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की CH4 म्हणजेच मिथेन जो आहे ज्याच्यामध्ये 4 हायड्रोजन असतात खरे, पण त्यातील एका हायड्रोजनच्या ऐवजी प्रतियोजन झालेलं आहे NH2 म्हणजेच अमाइन ग्रुपचं. काही वेळा हे विषम अणू जे आहेत ते एकटे नसतात तर विशिष्ट अशा अणुगटाच्या रूपात असतात. समटाइम्स heteroatoms are not alone but exist in the form of certain groups of atoms. या क्रियात्मक गटाची किंवा फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन व्याख्या या पद्धतीने होईल. संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही असले तरी विषम अणूमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटामुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून या विषमअणू किंवा विषमअणूंनी युक्त अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हणतात. द कंपाऊंड ॲक्वायर स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज ड्यू टू these heteroatoms or the groups of atoms that contain heteroatoms irrespective of length and nature of the carbon chain in that compound. Therefore, these heteroatoms or groups of atoms containing heteroatoms are called functional groups.
या दाखल उदाहरण आपण पाहणार आहोत ते म्हणजे मिथिल अल्कोहोल किंवा त्याला दुसरे नाव आहे मिथेनॉल. याचं रेणुसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेनॉल इज CH3OH. मिथेन म्हणजे CH4 हे आपण याआधी पाहिलं आहे. या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन जो आहे तो OH गटाने विस्थापित केला असता मिथिल अल्कोहोल म्हणजेच CH3OH हे संयुग मिळते. यातील OH गट हा अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे. In methane CH4, when one hydrogen atom is replaced by an OH group, methyl alcohol that is CH3OH is formed. The OH is known as the alcoholic functional group. दुसरे उदाहरण म्हणजे ॲसेटिक ॲसिड. यालाच इथेनॉइक आम्ल, इथेनॉइक ॲसिड असं सुद्धा म्हणतात, ज्याचं रेणुसूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲसेटिक ॲसिड इज CH3COOH. मिथेन म्हणजेच CH4 या हायड्रोकार्बनमधील एक हायड्रोजन जो आहे हा COOH या गटाने, COOH म्हणजेच कार्बोक्झिलिक ग्रुप त्याला आपण म्हणतो, कार्बोक्झिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप असंही म्हटलं जातं. तर याने विस्थापित केला तर त्याला ॲसेटिक आम्ल हे संयुग जे आहे ते तयार झालेलं दिसतं. यातील COOH हा गट जो आहे हा कार्बोक्झिलिक क्रियात्मक गट आहे. The COOH group is known as the carboxylic acid functional group. यातील काही हेट्रो ॲटम म्हणजेच विषम अणूंनी युक्त असे फंक्शनल ग्रुप क्रियात्मक गट आपण इथे पाहणार आहोत, ज्यापैकी पहिला विषम अणू आहे क्लोरीन किंवा ब्रोमिन, ज्यामुळे तयार होणारा फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट जो आहे तो त्याची सुरुवात जी आहे ती क्लोरो किंवा ब्रोमो किंवा आयडो या नावाने होते. जसे इथे उदाहरणादाखल प्रोपेनचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. या प्रोपेनमध्ये खरं पाहता 3 कार्बन आणि एकूण 8 हायड्रोजन असतात, पण एका हायड्रोजनच्या जागी इथे क्लोरीन जो आहे हॅलोजन गट तो इथे जोडला गेल्यामुळे अर्थातच याची रचना आता कशी झाली आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचं नाव आता तयार होणार आहे क्लोरोप्रोपेन. याच पद्धतीने हेट्रो ॲटम जर ऑक्सिजन असेल, विषम अणू जर ऑक्सिजन असेल, तर तयार होणारे क्रियात्मक गट किंवा फंक्शनल ग्रुप हे या पद्धतीने आहेत. त्यामध्ये अल्कोहोल ज्याचा OH हा फंक्शनल ग्रुप तयार होतो आहे, त्यानंतर इथर आहे, त्यानंतर अल्डेहाइड, कीटोन्स, कार्बोक्झिलिक ॲसिड्स आणि इस्टर्स. अशा रीतीने हे क्रियात्मक गट जे आहे ते क्रियात्मक गट इथे तयार होतात आणि अर्थातच त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजेच त्यांचा रचनात्मक जी मांडणी आहे ती इथे तुम्हाला दिसून येईल. यातील जो शेवटचा भाग आहे IUPAC म्हणजेच त्यांच्या नावाचा शेवट संयुग तयार होताना कसा होतो ते इथे दिलं आहे. तो भाग आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहेच. आत्ता पाहिलेल्या उदाहरणातील काही ठळक उदाहरणं क्रियात्मक गटाची फंक्शनल ग्रुपची इथे दिलेली आहेत, ज्यापैकी पहिला आहे इस्टर ग्रुप, ज्यामध्ये COO हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे रचनात्मक मांडणी त्याची इथे तुम्हाला दिसून येईल. हा जो इस्टर आहे त्याला अतिशय गोड असा सुवासिक वास असतो, त्यामुळे याचा उपयोग परफ्यूम, अत्तर जे आहे त्यामध्ये, त्याचप्रमाणे साबण तयार करताना सुद्धा केला जातो. कार्बोक्सिल ग्रुप आत्ताच आपण याचं उदाहरण ॲसेटिक ॲसिड जे आहे ते पाहिलेलं आहे, ज्यामध्ये COOH हा रचनात्मक गट जो आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तो दिसून येतो आणि या ॲसेटिक ॲसिड जे आहे त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग प्रिझर्वेटिव्ह म्हणजे परिरक्षक, मुरांबे, लोणची टिकवण्यासाठी बाजारामध्ये केला जातो. तर कीटोनच्या उदाहरणादाखल इथे ॲसिटोन दिलेला आहे आणि या ॲसिटोनचा उपयोग सर्वांना परिचित आहे, तो म्हणजे नेलपेंट रिमूव्हर जे आहे त्यामध्ये हे ॲसिटोन जे आहे ते ॲसिटोन वापरलं जातं. शेवटचा विषम अणू हेट्रो ग्रुप आहे नायट्रोजन. त्यामुळे या नायट्रोजनमुळे तयार होणारा फंक्शनल ग्रुप किंवा क्रियात्मक गट याला अमाइन ग्रुप किंवा अमीन गट असं म्हटलं जातं, ज्यामध्ये रचनासूत्र जे आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तुम्हाला दिसून येईल. NH2 ची मांडणी जी आहे ती इथे दिसून येते. समजातीय श्रेणी होमोलॉगस सिरीज हा एक
वेगळा भाग आपण इथे पाहतोय त्याची व्याख्या पुढीलप्रमाणे देता येईल. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. द सिरीज ऑफ कंपाऊंड फॉर्म बाय जॉइनिंग द सेम फंक्शनल ग्रुप इन प्लेस ऑफ अ पर्टिक्युलर हायड्रोजन ॲटम ऑन द चेन्स हॅव्हिंग सिक्वेन्शियली इन्क्रीजिंग लेंथ इज कॉल्ड होमोलोगस सिरीज. यामध्ये लगतच्या दोन संयुगामध्ये CH2 म्हणजेच कार्बन अणूमध्ये एकाचा फरक तर हायड्रोजन अणूमध्ये 2चा फरक जो आहे तो तुम्हाला दिसून येईल. उदाहरणादाखल आपण होमोलोगस सिरीजची इथे तक्ते जे आहेत ते तक्ते पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिला तक्ता आहे अल्केनची समजातीय श्रेणी, होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन, ज्यात तुम्हाला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ही उदाहरणं दिसून येतील. मिथेनचं रेणुसूत्र जे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4, इथेनचा C2H6, प्रोपेनचा C3H8 आणि ब्युटेनचा C4H10. त्याचा जनरल फॉर्म्युला सामान्य सूत्र जे आपण याआधी पाहिलेलंच आहे CnH2n+2, ज्यामध्ये आपल्याला कार्बन एका अणूने वाढलेला दिसतो तर हायड्रोजनमध्ये 2 अणूंचा फरक जो आहे 4, 6, 8, 10 असा दिसून येतो. अल्कोहोलची समजातीय श्रेणी होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल्समध्ये OH हा फंक्शनल ग्रुप जो आहे, हा क्रियात्मक गट जो आहे तो सर्वांना लागल्यामुळे यांचं नावसुद्धा मजेशीर तयार होतं. ते म्हणजे सर्वांचा शेवट OL होतो, त्यामुळे त्याला मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल या पद्धतीने त्यांचा उच्चार जो आहे तो उच्चार केला जातो. इथेही तुमच्या लक्षात येईल की एक हायड्रोजन जो आहे प्रत्येक ठिकाणी तो OHने जोडला गेलेला आहे, म्हणजे हायड्रोजनऐवजी तिथे OH असलेला दिसेल. अल्किनची समजातीय श्रेणी होमोलोगस सिरीज ऑफ अल्किन, ज्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असणार आहे आणि असा दुहेरी बंध असेल तर त्याचा शेवट हा ENE ने होतो, त्यामुळे त्याचा उच्चार आपण इथीन C2H4, प्रोपीन C3H6, ब्युटीन C4H10 असा करतो आणि यालाच आपण समजातीय श्रेणी किंवा होमोलोगस सिरीज असं आपण म्हणतो. यावर आधारित एक कृतीयुक्त प्रश्न जो मार्च 20ला 3 गुणांसाठी विचारला गेलेला आहे तो म्हणजे डिफाईन हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर ज्या संयुगामध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन ॲज दी ओनली 2 एलिमेंट्स आर कॉल्ड हायड्रोकार्बन. नेम द टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन. त्यांचे प्रमुख प्रकार कोणते, तर आत्ता आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांचा अभ्यास केला. ते संपृक्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे लिहा. नेम 2 कार्बन कंपाऊंड्स यूज इन डे टू डे लाईफ. म्हणजे या कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंडचा अभ्यास आपण का करायचा, कारण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या प्रकारे त्यांचा उपयोग होतो. तो म्हणजे अन्नपदार्थ, धागे, कागद, औषधे, लाकूड आणि इंधन, फूड ॲटम, थ्रेड्स, पेपर्स, मेडिसिन, वूड अँड फ्यूल. अशा रीतीने या भागामध्ये आपण हायड्रोकार्बनचे प्रकार अभ्यासले. या पुढील व्हिडिओमध्ये आपण IUPAC नेमिंग सिस्टीम जी आहे ती सविस्तर अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अभिक्रिया अभ्यासल्या जाणार आहेत.